प्राचीताई नमस्कार. 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 आज काही तशी ओळख करून देण्याची आपली वेगळी परत काही गरज नाही. अरे वा, आज काय कुठे समुद्रकिनारी हे छान दिसत आहेत. आज समुद्रकाठावरचे महंत आहेत ते क्या बात सांगायचे आहे. वा वा, मस्त. म्हणून. म्हणून समुद्रकिनारी बसल्यात का? मस्त हो मस्त, छान हो. छान वाटते बॅकग्राऊंड. पण सुरू करूयात. एक हो, एक एक सुरू एक करूया. जुळतील मग हळूहळू. हो, नक्की जय करूयात जय सुरू. रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं ईश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण आतापर्यंत समर्थांचं सगळं चरित्र बघितलं, कार्य बघितलं आणि आता त्यांचे मठ आणि महंत त्यांचं चरित्र आणि कार्य बघत आहोत. शुकासारिखं वैराग्य त्यांचं आहे ते आपण जसजसं समर्थांना समजून घेतो आहोत तसतसं आपल्याला ते समजतच आहे. त्यांचं ज्ञान समजत आहे, त्यांचा अधिकार, त्यांची योग्यता हे आपल्याला सगळं आपोआप समजत चाललेलं आहे. धन्य ते समर्थ. समर्थांचे आपण पहिल्यांदा उद्धव स्वामी त्यांचे सगळ्यात पहिले शिष्य, पहिले मठाधिपती आपण बघितले. आता आपण पुढच्या महंतांकडे वळूयात. सीताराम बुवा हे चिपळूण मठाचे मठाधिपती. समर्थांनी आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या केला, प्रसार केला, त्याचा सगळा विस्तार केला आणि मठ एक एक निर्माण व्हायला लागले त्यांचे तिथे आणि अशा प्रमाणे कार्य त्यांचं सुरू होतच. आता ते कोकणाकडे वळले. आता कोकणाकडे कसे काय वळले म्हणजे वळणारच होते का किंवा काय घटना घडली का हे आपण बघूयात आता. समर्थ एकदा त्यांचा बरेच दिवस मुक्काम होता तेव्हा एक गृहस्थ आले. ते आले होते कोकणातून आणि इकडच्या बाजूच्या सगळी तीर्थस्थानं बघत बघत ते चाफळच्या परिसरात पोहोचले आणि तिथे आल्यावर त्यांनी समर्थांबद्दल ऐकलं, समर्थांची महती ऐकली, त्यांचं कार्य ऐकलं आणि त्यांना त्यांना भेटायची उत्कट इच्छा झाली आणि आपण त्यांना भेटावं आणि आपली ओळख करून द्यावी असं त्यांना मनोमन वाटायला लागलं. आणि त्याप्रमाणे चाफळच्या मंदिरात, चाफळच्या मठात ते गृहस्थ आले, पोहोचले तिथे. समर्थ बसले होते, त्यांनी समर्थांना नमस्कार केला आणि आपली ओळख करून दिली. आपण कुठून आलो, काय आलो, आपलं सगळी ओळख करून दिल्यावर समर्थ समर्थ त्यांच्याशी बोलायला लागले. समर्थांनी त्यांना विचारलं. समर्थांनी त्यांना मग बोलता बोलता त्यांची माहिती घेता घेता काय विचारलं, तुमच्या प्रांतात, तुमच्या कोकण प्रांतात रामोपासना चालते का हो? समर्थांनी असा त्यांना प्रश्न विचारला आणि ते गृहस्थ थोडे एकदम शांत झाले आणि एकदम गप्प बसले आणि समर्थांनी त्यांना विचारलं, काय झालं, तुम्ही बोलत का नाही? तर त्या गृहस्थांनी फार विलक्षण उत्तर दिलं. ते म्हणतात, अहो, कसली उपासना आणि कसली भक्ती आमच्या प्रांतात. तो जो रामराया आहे ना, त्याला तुमची भक्ती आणि उपासना आवडते आणि तो तुमच्याच इथं असं समर्थांना म्हणाले.
समर्थाने क्षणार्धात ओळखलं की ह्या गृहस्थांना काय म्हणायचं आहे. ती अजून त्यांच्याशी पुढे चर्चा करायला सुरुवात केली आणि म्हटले, आता तुमच्या प्रांतात काय चाललंय, मला कोकणातल्या वातावरणाचं, कोकणात कशी परिस्थिती आहे, तिथली पण धार्मिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, सगळी विस्कटली होती. सगळा अंधाधुंदी कारभार चाललेला होता. आणि मग ते सांगतात की अहो, मुस्लिमांचं तर राज्य आहेच आहे, पण पोर्तुगीज पोर्तुगीज पण तिथे अन्याय करतायत आणि पोर्तुगीजांनाही त्यांचा धर्म तिथं स्थापित करायचा आहे. आणि त्यांनी लोकांना वेठीस धरलेले, अतिशय अत्याचार चाललेले, ते इतकं अन्याय चाललेला आहे, हा सगळा अंधाधुंदीचा कारभार चालला आहे. आणि कशी रामोपासना चालेल, तिथली जनता अशी सगळी आता अ, त्रस्त झालेली आहे. असं सगळं ते कथन करतात. आणि पोर्तुगीजांचा कसा धिंगाणा चाललेला आहे तिथे, ते कसा धिंगाणा घालतात, हे त्या गृहस्थांनी समर्थांना कथन केलं. आता समर्थांच्या लक्षात आलं की आता आपण कोकणात पण लक्ष घालायला हवंय. आता तोपर्यंत काय झालं होतं की शिवाजी राजे त्यांच्या राज्याचा विस्तार होत होता, ते एक एक प्रांत काबीज करत होते. आणि समर्थांच्या लक्षात आलं की आता हा त्यांचा जो कारभार आहे, हा हे जे त्यांचं राज्य आहे, हे तळ कोकणापर्यंत विस्तारलं गेलं पाहिजे. मग तळ कोकणात काय चाललं आहे, काय नाही, ह्याच्यात जाऊन आपल्यालाच बघायला पाहिजे पहिल्यांदा. कारण आतापर्यंत समर्थांनी जवळजवळ सगळी क्षेत्र बघितलेली होती, पण हे वेगळं कथून त्यांना तिथं ऐकायला मिळालं. आणि प्रत्यक्ष घटना ज्या घडतायत त्या सांगणारेच ते गृहस्थ होते. आणि समर्थांनी काही मनाशी विचार केला आणि समर्थांनी म्हटले, चला आपण जाऊयात. तर तयारी करायला लागले. आणि समर्थांनी त्या गृहस्थांना बरोबर घेतलं आणि त्यांच्या समवेत ते कोकणाकडे निघाले. कोकणाकडे निघाले आणि घाट माथ्यावर आले. कोकणात आता उतरायचं. आणि तिथं निनाई देवीचं मंदिर होतं. त्या निनाई देवीच्या मंदिरात ते गेले. देवीचा आशीर्वाद मागितला. देवीचं दर्शन घेऊन, आणि निनाई देवीने त्यांना आशीर्वाद दिला. समर्थच ते, त्यांना त्या देवीचा आशीर्वाद मिळणारच. आता काय झालं इकडे की समर्थ जरा थोडेसे घाईघाईने निघाले आणि त्यांना ते फक्त एकच दिसत होतं की आता आपल्याला इथं जायला पाहिजे आणि आता आपल्याला इथली परिस्थिती सगळी न्याहाळली पाहिजे आणि इथे काहीतरी आपल्याला ठोस पावलं उचलायला पाहिजे. म्हणून ते निघाले. आणि तेव्हा कल्याण स्वामी तिथं नव्हते. कल्याण स्वामी दुसरीकडे कुठेतरी गेले होते. कल्याण स्वामी परत आले आणि कल्याण स्वामींना समजलं की समर्थ निघालेत म्हणून दुसरीकडे कुठेतरी जायला. त्यांनी 10-11 शिष्य बरोबर घेतले कल्याण स्वामींनी आणि ते समर्थांच्या पाठोपाठ त्यांना शोधत निघाले. आणि त्या निनाई देवीच्या मंदिरात समर्थांची आणि कल्याण स्वामींची आणि त्या शिष्यांची भेट झाली. मग समर्थांनी कल्याण स्वामींना सगळं सांगितलं की असं असं आहे आणि आता मला तिकडं जायला पाहिजे. आणि कल्याण स्वामी म्हणतात, ठीक आहे स्वामी, आम्ही येतो, मी येतो. तर समर्थ म्हणले, नाही, तुम्ही सगळेजण परत जा. आणि ह्या ते जे 10-11 त्यांचे शिष्य होते, त्याच्यात एक सीताराम नावाचा शिष्य होता. आणि त्यांनी त्या सीतारामला आपल्या बरोबर ठेवून घेतलं आणि कल्याण स्वामींना बाकीच्या शिष्यांसमवेत चाफळला परत पाठवलं. आणि ह्या सीतारामला घेऊन, आणि ते गृहस्थ तर बरोबर होतेच, ते तळ कोकणात उतरायला लागले. समर्थ तळ कोकणात आले आणि त्यांनी संपूर्ण समुद्राच्या तटानी सगळा समुद्र किनारा त्यांनी बघितला. आजूबाजूची सगळी गावं बघितली, तिथली परिस्थिती बघितली, तिथल्या लोकांशी बोलले ते. आणि क्षणार्धात त्यांच्या ते सगळं चित्र लक्षात आलं आणि इथे काय चाललं आहे हे त्यांनी ओळखलं. आणि आता इथे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असं त्यांनी मनाशी नक्की ठरवलं. आता त्यांनी सगळं तिथे समुद्र किनारा सगळी आजूबाजूची गावं बघितलं आणि ते परत चिपळूणमध्ये आले. आणि चिपळूणमध्ये आले, परशुरामांचं दर्शन घेतलं.
आणि तिथं त्यांनी एक मठ स्थापन करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी ते मठ निर्मिती तिथं केली सुद्धा. आणि त्या मठाचं अधिपतीपद त्यांनी सीतारामना दिलं आणि हे सीताराम हा सीताराम शिष्य सीताराम बुवा म्हणून ओळखू जाऊ लागले. आणि मठाधिपती म्हणून ते त्यांनी सगळा कारभार त्यांनी सगळा आपल्या हाती घेतला आणि समर्थ काही काळ तिथे वास्तव्यास राहिलेत कोकणात सीताराम बुवांबरोबर. आणि त्यांनी काय केलं की तिथली कोकणी भाषा अवगत केली. सीताराम बुवांनी पण ती भाषा त्यांनी अवगत केली. आणि कारण समाज प्रबोधन करायचंय, समाजात राहायचंय, त्या लोकांशी जर का संवाद साधायचा असेल तर त्यांची भाषा पण आपल्याला आली पाहिजे. आपली भाषा त्यांना किती कळते किती नाही हा प्रश्न असतो. म्हणून समर्थांनी ती कोकणी भाषा पण अवगत केली आणि तिथं समर्थांनी स्वतः प्रबोधन करायला सुरुवात केली. काही काळ तिथं ते राहिले आणि सीताराम बुवांना त्यांनी सगळ्या अ, योजना सांगितल्या. कसा कसा कारभार केला पाहिजे, आता काय पावलं उचलायला पाहिजे, तुम्हाला इथं कसं कार्य करायचं आहे, इथली परिस्थिती कशी हाताळायची आहे, हे समर्थांनी सीताराम बुवांना सांगितलं आणि समर्थ तिथून निघाले. आणि कोकण परिसरातला हा पहिला मठ हा तो सीताराम बुवांचा मठ म्हणून ओळखू जाऊ लागला. समर्थ तिथून गेले, परत दाखल आले आणि आता सीताराम बुवांच्या हातात तो सगळा मठ होता आणि आता सीताराम बुवांना मोठं कार्य करायचं होतं. आणि सीताराम बुवा पण बुद्धिमानच होते, म्हणजे समर्थांचे सगळे शिष्यच सर्व गुणसंपन्न असायचे. सर्वच गुणसंपन्न असल्याशिवाय समर्थांनी त्यांना शिष्यत्व किंवा महंत पद तर अजिबात बहाल कधी केलं नाही. आणि सीतारामांनी ओळखलं की आता इथे काय करायला पाहिजे, की आता इथं जे पोर्तुगीजांचे अत्याचार चाललेले आहेत, ते जे पोर्तुगीज अन्याय करत आहेत, आता त्याच्या विरुद्ध आपल्याला आवाज उठवायला पाहिजे. आणि हा जो आपला तिथे पण ते ख्रिश्चन धर्माची जी सक्ती करत होते, खूप लोक ख्रिश्चन होत होते, हे सगळं थांबायला हवं होतं आणि तिथे धर्म संस्थापना व्हायला हवी होती. परत आपला हिंदू धर्माचा स्वाभिमान लोकांमध्ये जागृत करायला हवा होता. आणि मग त्यांनी समाज प्रबोधन करायला सुरुवात केली. अन्यायाविरुद्ध तोंड द्यायला त्या सगळ्या समाजाला प्रवृत्त केलं. आणि त्यांनी असं काही कार्य केलं ह्या फक्त सीताराम बुवांनी, म्हणजे त्यांनी तिथे शिष्य पण मिळवले आणि त्यांनी मठ उत्तम प्रकारे पण त्यांनी चालवायला सुरुवात केली, संप्रदायाचा विस्तार केला आणि तिथे रामनाम, सगळी उपासना, बलोपासना हे सगळं त्यांनी तिथं केलंच केलं. आणि तिथली लोक, तिथली जनता सगळी निर्भय व्हायला लागली आणि त्यांच्याही लक्षात आलं की नाही, आपला हिंदू धर्म आपल्याला काही झालं तरी जपायला पाहिजे. आणि तो जर का हिंदू धर्म जपायचा असेल तर आपल्याला या पोर्तुगीजांविरुद्ध बळकट करायला सुरुवात केली आणि तिथली जनता बदलायला लागली, त्यांची मानसिकता बदलायला लागली. आणि ह्या सीताराम बुवांनी सगळ्यात महत्वाचं काम केलं, काय केलं तर पोर्तुगीजांवर जरब बसवली, खरंच त्यांनी जरब बसवली. आणि पोर्तुगीजांचं जे साम्राज्य होतं ते मागे हटवायला सीताराम बुवांची खूप मदत केली. आणि एवढ्या भयावह आणि भयानक परिस्थितीत या पोर्तुगीजांच्या सगळ्या छायेखाली हे जे सगळा कोकण प्रांत होता, त्या अशा भयावह आणि अशा भीतीदायक परिस्थितीत सीताराम बुवांनी आपले पाय घट्ट रोवले होते आणि आपलं त्यांनी कार्य पूर्ण केलं होतं. आणि असे हे सीताराम बुवांनी उत्कृष्ट कार्य केलं. समर्थांनी जी त्यांना आज्ञा दिली होती, समर्थांनी जो उपदेश केला होता त्याचा त्यांनी मान ठेवला आणि ते शेवटपर्यंत चिपळूणमध्येच राहिले. शेवटपर्यंत त्यांनी सगळा कोकण प्रांत नेहमी तिथं संचार करून आपल्या कार्याचा, सगळ्या संप्रदायाचा, मठाचा त्यांनी तिकडे विस्तार केला. उत्कृष्टपणे त्यांनी सगळं कार्य पार पाडलं. अखेरपर्यंत ते कार्य करत राहिले आणि समर्थांशी ते एकनिष्ठ राहिले. असे हे धन्य ते समर्थ आणि धन्य ते सीताराम बुवा. आपले पुढचे महंत आहेत
ते आहेत अनंतबुवा मेथवडेकर, मेथवडे मठ म्हणजे सोलापूर जिल्हा. आणि जे अनंतबुवा कर्डीच होतं. आणि पंढरपूर जवळ हे जे मेथोडे गाव होतं त्या गावातील त्यांच्याकडे कुलकर्णी पद होतं. अतिशय उत्तम माणूस आणि सदाचारी, सर्व गुण संपन्न, अतिशय भक्ती करणारे असे हे अनंत बुवा होते. आणि ते होते विठ्ठल रखुमाई यांची ते भक्ती करायचे, पांडुरंगाचे भक्त होते, हरिभक्त होते ते. आणि समर्थ प्रताप जो हा ग्रंथ आहे तो आहे गिरीधर स्वामींचा. आणि गिरीधर स्वामींनी समर्थांच्या अनेक शिष्यांबद्दल आणि महंतांबद्दल त्याच्यात ओळख करून दिलेली आहे. आणि एका ओळीतली त्यांची जी ओळख आहे ना प्रत्येकाची, ते खूप काही त्यांची सांगून जातात त्यांच्याबद्दल, खूप छान ओळख करून देतात. तर समर्थ प्रताप मध्ये गिरीधर स्वामी म्हणतात, अनंत नामा पंचक्रोशी पंढरी, श्री गुरुचरणी निष्ठा बरी, उदंड परमार्थ विस्तारी, उभय संताने सृष्टीमध्ये. या पंढरीच्या पंचक्रोशीमध्ये राहणारे हे जे अनंत बुवा नावाचे गृहस्थ आहेत, हे जे भक्त आहेत, त्यांनी शेवटपर्यंत श्री गुरु चरणावर आपली निष्ठा ठेवली आणि परमार्थ सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवला, त्याचा विस्तार केला आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये. ही अशी ही त्यांची ओळख. आता ह्यांची आणि समर्थांची कशी भेट झाली? तर एकदा समर्थ पंढरपूरच्या यात्रेला गेले होते. त्यांची यात्रा पूर्ण झाली, आषाढीची यात्रा होती, ती पूर्ण झाली आणि ते तिथून परतीच्या प्रवासाला निघाले होते. परतीचा प्रवास करत असताना ते मेथवडे ह्या गावात त्यांनी मुक्काम केला. आता तर मुक्काम कुठे केला त्यांनी? तर ते जे नदीच्या आजूबाजूचे जे सगळे मोठे मोठे पसरट असे खडक आहेत, त्या खडकांवर ते सरळ शिष्यांसह राहिले. त्यांच्या समवेत शिष्य होते त्यांच्यावर. आणि हे सगळ्यांनी त्या खडकावर लव्हाळ्याचा मांडव टाकला आणि त्या मांडवात ते लोक वास्तव्याला राहिली. आणि याच्यामुळे त्या खडकाला मांडवा खडक म्हणून ओळखलं जायला लागलं. म्हणजे अजूनही तुम्ही तिथं गेलात तर तुम्हाला तिथे ते मांडवा खडक तुम्हाला बघायला मिळतो. आणि असे समर्थ तिथं राहिले होते. आणि काही काळ त्यांनी तिथं परतीच्या प्रवासात मुक्काम केला. आणि ते सगळेजण भिक्षा मागायला मेथवडे गावात येत होते. मेथवडे गावात त्यांच्याबद्दल फार कुतूहल वाटायला लागलं की हे कोण आहेत, कोण संन्यासी आहेत, कोण आहेत, त्यांचे महाराज कोण आहेत, त्यांचे स्वामी कोण आहेत. आणि मग त्यांनी अशी ती लोक भिक्षेला हे सगळे शिष्य भिक्षेला जेव्हा यायचे तेव्हा त्यांनी ती चौकशी करायला सुरुवात केली. आणि मग त्यांना कल्याण स्वामींकडनं आणि इतर शिष्यांकडनं समर्थांची सगळी माहिती समजली, समर्थांची महती समजली, समर्थ काय कार्य करतायत हिची सगळी त्यांना माहिती मिळाली. आणि त्यांचं कुतूहल जागृत झालं की नाही, आपण समर्थांना, या स्वामींना आपण एकदा भेटावं म्हणून. आणि मग ते कल्याण स्वामींना सांगतात की माझ्या तुमच्या स्वामींना, तुमच्या गुरूंना मला भेटायचं म्हणून. म्हणजे त्यांना इतकी उत्कट इच्छा निर्माण झाली की नाही, आता म्हणजे भेटायचं म्हणजे भेटायचं, यांची आपली ओळख झालीच पाहिजे असं अनंतबुवांना वाटलं. आणि मग एक दिवस ते समर्थ शिष्य बाकीचे आणि कल्याण स्वामी असे सगळे जण आलेले असताना त्यांच्या बरोबर समर्थांना भेटायला निघाले. समर्थांना भेटायला निघाले आणि नदी, मोठी नदीला, मान नदीला पाणी आलेलं, दुथडी भरून ती नदी वाहत होती. त्या पाण्याला इतकी ओढ होती, इतका जोर होता पाण्याला. आणि आता समर्थांना भेटायला जायचं असेल तर ही नदी ओलांडून जायचं होतं पलीकडच्या बाजूला. आणि कल्याण स्वामींनी आणि त्यांच्या शिष्यांनी पटापट पुराच्या पाण्यात उड्या टाकल्या. स्वतः समर्थच पोहण्यात तरबेज होते, पुराच्याही पाण्यात पोहण्यात तरबेज होते, भोवऱ्यात जाऊन सुखरूपपणे बाहेर येण्याची पण कला समर्थांना अवगत होती. आणि मग त्यांचे शिष्य थोडेच असे तसे असणार, त्यांचे शिष्यही सगळ्या बाबतीत तरबेज होते. आणि त्या पुराच्या पाण्यात ह्या सगळ्यांनी उड्या मारल्या
अनंत बुवांनी त्या समर्थांना भेटीच्या इच्छेने काहीही विचार न करता पुराच्या पाण्यात उडी टाकली आणि ते कल्याण स्वामी आणि ते इतर शिष्यांच्या मागे मागे ते पोहत पोहत पलीकडच्या काठावर पोहोचले. पलीकडच्या काठावर पोहोचले आणि समर्थांपर्यंत गेले. समर्थांना नमस्कार केला. कल्याण स्वामींनी अनंतबुवांची ओळख करून दिली आणि हे शिष्य शिष्य म्हणजे हे पुढे शिष्य झाले. हे अनंतबुवा आपल्याला भेटण्यासाठी एवढ्या पुराच्या पाण्यात एवढा धोका पत्करून आले. समर्थांना खूप तुष्ट झाले आणि त्यांची इच्छा बघून त्यांना फार आनंद झाला. आणि समर्थ काही वेळातच ओळखत असत कोण व्यक्ती कशी आहे, काय आहे आणि ही व्यक्ती आपल्याला तिचा कसा उपयोग होईल, आपल्या संप्रदायात येऊ शकते का, यायचे असेल तर काय करायला लागेल, हे लगेच समर्थांचे आडाखे सुरू व्हायचे. आणि हे सगळं समर्थ भेटेपर्यंत म्हणजे अनंत बुवा तिथून निघाल्यापासनं किंवा ते ही लोक वास्तव्याला तिथे असल्यापासून समर्थांची त्यांना माहिती मिळाल्यापासनं ते समर्थांना समोर बघेपर्यंत त्यांनी मनोमन समर्थांना सद्गुरू मानूनच टाकलं होतं आणि त्यांच्या मनात एक विशिष्ट प्रकारची आग निर्माण झाली होती. आणि मग तिथे पोचल्यानंतर काही त्यांची चर्चा झाली, बोलणं झालं आणि त्यांनी अनुग्रह व्हावा आपल्याला असं इच्छा व्यक्त केली. आणि समर्थांनी ओळखलं या व्यक्तीला की ही व्यक्ती कशी आहे आणि ही आपले शिष्य होण्याच्या पात्रतेची आहे. समर्थांनी ओळखलं आणि समर्थांनी अनंत बुवांना अनुग्रह दिला. मग हा पूर्ण वेळ ते समर्थांच्या बरोबर राहायला लागले आणि मग समर्थांबरोबर सगळी भक्ती, निष्ठा, उपासना त्यांची आपोआप वाढायला लागली. आणि ते होते मूळचे विठ्ठल भक्त बर का, पण आता त्यांना ते रामोपासनेची पण गोडी लागली. आणि एक दिवस काय झालं, समर्थ तिथे नदीवर एक दिवस स्नान करत होते आणि स्नान करत असताना त्यांना पाण्यात विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती सापडल्या. आता बघा, समर्थ होते राम भक्त आणि या सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरच्या यात्रेहून येताना त्यांना सापडल्या पाण्यात विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती सापडल्या. कारण बघा, एक विठ्ठल भक्तच त्यांच्या बरोबर होता. आणि असं काही नाही समर्थांनी की रामाला म्हणजे रामालाच मानलं, दुसरा कोणाला मानलं नाही, असं अजिबात नव्हतंच. त्याच्यामुळे त्यांनी काय केल्या, त्यांनी त्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती घेतल्या आणि त्या अनंत बुवांच्या स्वाधीन केल्या. आणि तिथं अशा रीतीने मग तिथं त्यांनी मठ स्थापन केला. मग आता जसजसे वेगवेगळे प्रांत समर्थ जात आहेत तसतसे तिथं मठ निर्माण होतच होते आणि चांगले चांगले शिष्य त्यांचे होते. त्यांना अजून चांगल्या प्रकारे तयार करून तरबेज करून ते त्यांना त्या मठाधिपती त्यांना करत असत. अशा रीतीने त्यांनी मठ स्थापना झाली आणि तिथं त्या मूर्ती स्थापन झाल्या आणि अनंत बुवांना ते मठाधिपत मिळालं. अनंत बुवा मेथवडेकर यांनी त्या मठाचा कारभार सगळा स्वीकारला. आणि तिथं एक देवळे नावाचं गाव आहे. त्या देवळे नावाच्या गावात समर्थांनी मग मारुतीची स्थापना केली आणि मग तिथं पण एक विठ्ठल रखुमाईंचं इथं एक मंदिर, इथं मारुतीरायांचं मंदिर, अशी जवळजवळ अशी दोन मठ निर्माण झाले असं असं होतं. आणि समर्थांनी त्यांना आता हे तुम्ही सगळी जबाबदारी, ह्या दोन्ही ठिकाणांची जबाबदारी तुम्ही स्वीकारायची आहे. आणि समर्थ तिथून पुढे निघाले. अनंत बुवा तिथं राहिले आणि अनंत बुवांनी खऱ्या अर्थाने कार्य करायला सुरुवात केली. आता हा जो सोलापूरचा जो भाग होता, हा जो प्रांत होता, इथे पण असेच सगळे अंधाधुंदीचाच कारभार चाललेला होता आणि इथे पण कार्य करायची, संप्रदायाची कार्य करायची, त्याची विजरोवाची गरज होतीच. आणि ती अनंत बुवांनी बरोबर ओळखली आणि समर्थांच्या आदेशाप्रमाणे मग अनंत बुवांनी तिथे समाज प्रबोधन करायला सुरुवात केली. लोकांना तिथे ते गोळा करत
मठामध्ये उपासना चालत, बलोपासना चालत, आणि त्यांनी असं उत्कृष्ट रीतीनं त्यांनी समाज प्रबोधन करायला सुरुवात केली आणि लोकांवर संस्कार केले आणि त्यांना परमार्थाच्या जवळ आणलं. त्यांना परमार्थ त्यांनी शिकवायला, आणि त्या लोकांची पण मग मानसिकता बदलायला लागली. म्हणजे मानसिकता बदलवणे हेच सगळ्यात महत्वाचं पहिलं त्या मठाधिपतीचं काम असायचं, की त्या प्रांतात ती कशी जनमानस स्थिती आहे हे त्यांना बघायला पहिले लागायचं आणि त्याप्रमाणे ते कार्य करायचे. आता समर्थान जरी रामभक्त होते आणि अनंत बुवा आता जरी रामदासी संप्रदायात आले आले होते, तरी समर्थांनी त्यांना एक आदेश केला. काय आदेश केला? की अनंत बुवा, तुम्ही कधीही पंढरीची वारी चुकवायची नाही. आणि बघा, अनंतबुवांनी कायम ती आज्ञा मानली, कायम त्या आज्ञेचं पालन केलं, आणि समर्थांचा आदेश, त्यांचा उपदेश सगळा शिरसावंद्य मानून त्यांनी ती वारी कधीही चुकवली नाही. आता रामनवमी उत्सवात काला करायची पद्धत समर्थांनी कधीही कुठल्याच मठात, कुठल्याच मंदिरात पाळली नव्हती. मात्र हा पंढरपूरच्या जवळचा हा मठ आहे, म्हणून समर्थांनी त्यांना सांगितलं की इथे तुम्हाला रामनवमीच्या दिवशी तुम्ही काला करत जा, आणि फक्त मेथवडेच्या मठातच रामनवमीच्या उत्सवात काला होतो, बाकी कुठल्याही राम मंदिरात, कुठल्याही मठात होत नाही. आणि असे अनंतबुवा मेथवडेकर शेवटपर्यंत ह्या पंढरपूर सोलापूर प्रांतात राहिले आणि त्यांनी शेवटपर्यंत निष्ठेने कार्य केलं. समर्थांच्या आदेशाचं आणि आज्ञेचं त्यांनी शेवटपर्यंत पालन केलं. जसे हरी उपासना केली, तशीच त्यांनी रामोपासना पण तेवढीच केली, आणि अशा रीतीने त्यांनी आपलं कार्य उत्कृष्टपणे पार पाडलं. धन्य ते समर्थ आणि धन्य ते अनंत बुवा. आता हा जो पुढचा मठ आहे आणि मठाधिपती आहेत, हा कराड तालुक्यातील, सातारा जिल्हा, कराड तालुका, पाली. पाली म्हणजे तुम्हाला माहिती असेल, पालीचा खंडोबा सगळ्यांना माहीतच आहे. आणि हा पालीच्या खंडोबाचं जे जे पाली गाव आहे, तिथं समर्थांनी मठ स्थापन केला. आणि ते मठाधिपती कोण होते? तर रंगनाथ गोसावी. आता हे रंगनाथ गोसावी होते, हे यांचं मूळ आडनाव होतं तांबे, आणि ते अडसूळ घराण्यातले होते, आणि पवाराची निगडी असं तिथे एक छोटस गाव आहे, तिथले ते रहिवासी होते. आणि रंगनाथ म्हणून, रंगनाथ अडसूळ किंवा रंगनाथ त्यांचं तांबे, अशा ह्या नावाने ते त्यांना ओळखत होते सगळेजण. आता इथे पण समर्थ प्रतापकार गिरीधर स्वामींनी काय छान वर्णन केलं आहे त्यांचं. ते म्हणतात, रंगबोध रंगमूर्ती संकीर्तने, परमविलासी जनपद माने, पुढे पुढे विरक्त अतिमाने, उभय संताने गुणकीर्ती. म्हणजे काय? हे जे रंगनाथ होते, हे खरं म्हणजे त्यांना अनेक प्रकारची व्यसनं होती. ते अतिशय रंगेल वृत्तीचे होते, म्हणून त्यांना ते लोक रंगोबाच म्हणत. म्हणून इथं यांनी हे असं वर्णन केलंय की परमविलासी जनपद माने, ते विलासात कायम रमलेले असायचे. पण पुढे पुढे काय झालं, ते विरक्त झाले आणि त्यांनी मोठी कीर्ती मिळवली त्यांनी. असे हे रंगनाथ. हे रंगनाथ हे समर्थ संप्रदायात होतेच. ते काय होते? ते त्यांचे सर्व गुण संपन्न म्हणजे कसे होते? सगळ्यात मुख्य गुण म्हणजे ते उत्तम कीर्तनकार होते आणि उत्तम गायक होते. त्यांचा आवाज इतका सुंदर होता, आणि गायन कला त्यांनी इतकी उत्कृष्टपणे आत्मसात केली होती. आणि ह्यामुळे काय व्हायचं की त्यांच्या कीर्तनात प्रचंड रंगत यायची, आणि समोरचे श्रोते इतके तल्लीन होऊन जायचे त्यांच्या गायनात, सगळे मंत्रमुग्ध होऊन जायचे. आणि तेवढेच त्यांचं ते आख्यान पण लावलेलं फार सुंदर असायचं. आणि असे हे उत्तम कीर्तनकार होते रंगनाथ. पण काय होतं माहितीये, ते पूर्ण व्यसनाधीन होते. त्यांना अनेक व्यसनं होती. हा एवढाच एक वाईट गुण त्यांच्यात होता.
आणि त्याच्यामुळे मग ते सगळे लोक त्यांना रंगोबा 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 म्हणूनच ओळखायला लागले. पण ह्या रंगोबाच्या कीर्तनाला तुफान गर्दी व्हायची. लोक कुठून कुठून त्यांचं कीर्तन ऐकायला यायचे. एवढी त्यांच्या कीर्तनाची महती सगळीकडे पसरली होती. एकदा काय झालं, चाफळला त्यांचा कीर्तन महोत्सव चालू होता, त्यांची कीर्तनं चालू होती आणि समर्थ समोर बसून ह्या रंगोबांचे कीर्तन ऐकत होते. आणि समर्थांना त्यांचं कीर्तन खूप आवडलं, त्यांच्या मनाला खूप भावलं. आणि समर्थांनी हे जे कीर्तन ऐकलं आणि पुढची जी घटना घडली, खूप प्रसन्न झाले, हर्षभरित झाले हे कीर्तन ऐकून. कीर्तन संपल्यावर समर्थ काय म्हणतात, समर्थ त्यांना म्हणतात, रंगोबा, आज तुमचे कीर्तन ऐकून स्वतः श्रीच म्हणजे रामरायास आनंद झाला आहे. रामराया खूप प्रसन्न झाले आहेत. म्हणजे समर्थांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं की यांचं कीर्तन ऐकून रामराया संतुष्ट झालेत. रामरायांना पण खूप आश्चर्य वाटलं की हा असा व्यसनांच्या अधीन झालेला माणूस उत्तम कीर्तन करतो आणि ही अशी भक्ती करतो. आणि ह्या वाक्यांनीच त्यांना त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आणि समर्थ म्हणतात की प्रभू श्री रामचंद्र म्हणतात आणि मी स्वतः म्हणतो की तू वर माग, तू आशीर्वाद माग, तुला काय आशीर्वाद पाहिजे, तू काय म्हणशील ते मी तुला देईन, हवं ते माग तू, असं समर्थ म्हणतात. समर्थांनी सांगितलेलं आहे की रामरायात संतुष्ट आहे, मी पण संतुष्ट आहे, काय तुला हवं. एखादा असतं तर त्यांनी काय केलं असतं, त्यांनी सगळी भौतिक सुख मागितली असती, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं मागितलं असतं. पण हे जे रंगनाथ होते ना, यांना आपल्या व्यसनांबद्दल पूर्ण जाणीव होती. आणि त्यांना ते मनोमन वाईट वाटायचं की आपण एवढं सगळं भक्ती करतो आहे, पण आपली व्यसनं काही सुटत नाही. आणि ही व्यसनं कशी काय आहेत, तर ही व्यसनं म्हणजे त्यांचं पूर्वसंचित होतं. आणि या पूर्वसंचिताचं फळ म्हणून ही त्यांची व्यसनं त्यांची पाठ सोडत नव्हती. बघा, म्हणजे एखाद्या इतर म्हणजे आताच्या काळात किंवा एखाद्या व्यसनाधीन माणसाला आपल्याला हे व्यसन आहे, हे वाईट आहे, हे तो ओळखतच नाही. तो त्याच्याच गोष्टींवर ठाम असतो. व्यसन सोडायच्या आपण व्यसन सोडलं पाहिजे असं किती जणांना वाटत असतं बघा ना. पण ह्या रंगनाथांना त्याची जाणीव होती. आणि रंगनाथ समर्थांकडे काय मागतात, आशीर्वाद काय वर मागतात, तर ते समर्थांना म्हणतात की माझी दुर्व्यसनां की माझी जी दुर्व्यसनं आहेत त्याला माझं पूर्वसंचित कारण आहे. आणि हे पूर्वसंचित माझं हे जे काय आहे ना, तेच तुम्ही नाहीसं करा. काय विलक्षण वर मागितलाय. आणि समर्थांनाही पण खूप बरं वाटलं. आणि समर्थांना खूप आनंद झाला की रंगोबा सारखा माणूस म्हणतोय की माझं हे पूर्वसंचित ज्याच्यामुळे माझी ही पूर्वसंचितच तुम्ही नाहीसं करा. समर्थांना खूप कौतुक वाटलं, ते खूप गहिवरले. आणि समर्थांनी विचार केला, पाहायला गेलं तर हा रंगोबा काही वाईट नाहीच आहे. ही पूर्वजन्मीची कृत्य आणि ही जन्मीच्या या संचितामुळे याला ही शिक्षा मिळाली आहे आणि हा या जन्मात हे सगळं ते भोगतोय. आणि मग समर्थांनी मोठ्या मनाने आशीर्वाद दिला की हो रंगोबा, तू ह्या पूर्वसंचिता म्हणून संचितापासून तू मुक्त होशील. आणि समर्थांची कृपा झाली आणि खरोखरीच रंगोबा व्यसनांमधून मुक्त झाला. आणि रंगनाथ हे आता त्याला रंगोबा मग कोणी म्हणे ना, त्याला म्हणायचं सोडून दिलं. हा इतका तो व्यसनांपासून पूर्ण म्हणजे पूर्ण दूर झाला. त्याच्या व्यसनांनी त्याची पाठ सोडली. आणि रंगनाथ स्वतः खूप त्यांना आनंद झाला. तेही खूप गहिवरले की आपल्याला प्रत्यक्ष रामरायाचा आणि समर्थांचा आपल्याला आशीर्वाद झाला. आणि आता काय झालं, समर्थांनी त्याला एक स्वतंत्र एक अजून एक आशीर्वाद दिला की ही तुझी व्यसनं गेली आणि हा तुला माझा आणि रामरायाचा आशीर्वाद मिळाला आहे, ह्याची खूण काय, तर मी तुला अजून एक वर देतो. आणि समर्थांनी एक फार वेगळाच वर दिला. आणि त्या वराचा उपयोग रंगनाथांनी खूप
भविष्यात केला बरं का. समर्थाने त्याला सांगितलं, मी तुला अशी आशीर्वाद देतो की एखादी बाळंतीण बाई अडलेली असेल आणि जर का तू तुझ्या हाताने जर का तिला तू तीर्थ दिलं आणि तिने जर का ते तीर्थ प्राशन केलं तर तिची ताबडतोब सुटका होईल. असा एक विलक्षण वर समर्थांनी दिला. आणि पुढे भविष्यात रंगनाथांनी अनेक अशा अडलेल्या बाळंतिणींची सुटका केलेली आहे. आणि अशा रीतीने मग समर्थांनी पुढची योजना आखली. पुढची योजना काय आखली तर ह्या पाली गावात किंवा आता पाल पण म्हणतात त्याला, तर ह्या गावात त्यांनी समर्थांनी मारुतीराय यांची स्थापना केली आणि तिथं एक मठ निर्मिती झाली. आणि मठाधिपती अर्थातच हे आमचे रंगोबा, हे रंगनाथ. आणि त्यांना ते मठाधिपती पद समर्थांनी त्यांना दिलं आणि आज्ञा केली की रंगनाथ, आता हा इथे जो मठ निर्माण झालेला आहे, आता हा तुला सांभाळायचा आहे आणि तुला संप्रदायाचं कार्य करायचं आहे, राष्ट्रीय कार्य आहे आणि हे तुला आता संपन्न करायचं आहे. आणि खरं पाहायला गेलं तर हा जो भाग होता हा सगळा मुस्लिमांच्या या परकीय सत्तेच्या अंमलाखाली होता. आणि जसा म्हणजे शिरगावला पण एक मठ स्थापन झालेला होता दत्तात्रय स्वामींचा, म्हणजे कल्याण स्वामींचे बंधू दत्तात्रय स्वामी, ते आपण पुढे बघणारच आहोत त्यांचं. आणि ह्या शिरगावच्या मठाच्या अगदी काही अंतरावरच हा पालीचा मठ आहे. आणि मग त्यांनी ती मठाधिपतीची मठाची सूत्र सगळी स्वीकारली. आणि मग तिथे त्यांनी त्या पाल गावातल्या लोकांना त्यांनी एकत्र केलं. तिथे सगळ्या लोकांना भक्ती मार्ग दाखवला, त्यांच्याकडनं उपासना करून गेली. आणि त्यांचं मुख्य समाज प्रबोधनाचं शस्त्र कीर्तनच होतं. आणि कीर्तनातून त्यांनी उत्तम रीतीनं समाज प्रबोधन केलं. सगळ्या आदर्श अशा पराक्रमी देवतांचे ते नेहमी आख्यान लावत असत. त्यामुळे त्या प्रांतात हे सगळी जी गरज होती या सामाजिक परिस्थिती बदलवण्याची, ती आपोआप बदलायला लागली. आणि या अंमलाखाली मुस्लिमांचा अंमल असून सुद्धा रघुनाथ गोसावींनी उत्तम तिथं त्यांनी कार्य केले. आणि हा कथा निरूपणातून, ह्या कीर्तनातून ते अजूनच लोकांच्या मनात ठसले आणि लोकही त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकायला लागली, त्यांच्या आज्ञेचं पालन करायला लागले. अर्थात आणि त्यांच्या घरातच ही संप्रदायाची शिकवण होती, त्याच्यामुळे त्यांचं सगळंच कुटुंब भक्ती मार्ग लागलेलं होतं. ह्या रंगनाथ गोसावींना दोन मुलं होती, एक बाजी आणि एक मल्हार. ते दोघंही रामभक्तच होते आणि समर्थांचे शिष्य. परळीला म्हणजे सज्जनगडच्या पुढे नंतर व्यवस्थित तिकडे त्या मठाकडे गेले आणि ते मल्हार गोसावी झाले. आणि जे बाजी होते ते बाजी नंतर शिरवळला गेले, म्हणजे शिरवळला समर्थांनी तो मठ एक स्थापन केला आणि बाजी गोसावींना त्याचं मठाधिपती पद दिलं. म्हणजे याचा. आणि मग हे जे जो इथला जो पालचा आणि आजूबाजूचा सगळा भाग होता, तर म्हणजे पाली किंवा उमरज वगैरे हे असे जे गावे होते ना, ते 120 बिघा जमीन तिथं रंगनाथांना मठासाठी मिळालेली आहे. त्याच्यामुळे जियाबाई. आणि मग तिने मग तो नंतर त्या मठात लक्ष घालायला सुरुवात केली. ती पण उत्तम शिष्या होती त्यांची. त्यांनी तिला अनुग्रह दिला होता, तिला शिष्याचे सगळे अधिकार त्यांनी मग दिले. आणि मग ती ते सगळं मठ सांभाळायला लागली. आणि मुख्य म्हणजे काय एक गोष्ट लक्षात येतं की समर्थांच्या संप्रदायात समर्थांनी बहुजन समाजातील लोकांना सुद्धा स्थान दिलेलं आहे, त्यांना सुद्धा मठाधिपती बनवलेलं आहे. हे त्यांनी सगळं त्या प्रांताच्या गरजेनुसार किंवा त्यांच्या योग्यतेनुसार, त्यांच्याकडे सगळे कसे सगळे गुण आहेत हे सगळं ओळखूनच अर्थात त्यांनी यांना शिष्य केलेलं आहे आणि महंत केलेलं आहे. आणि अशा रीतीने त्या अतिशय नाजूक परिस्थिती असलेल्या
त्या पाल गावात आणि त्या सगळ्या आजूबाजूच्या गावात रंगनाथ गोसावींनी उत्कृष्टपणे कार्य केलं. शेवटपर्यंत ते त्या कार्याशी आणि समर्थांशी एकनिष्ठ राहिले आणि त्यांचं शेवटपर्यंत ते त्या पालस्थानीच होते आणि एक चैत्र वैद्य अष्टमीला रंगनाथ गोसावी समाधीस्थ झाले. आणि हे असे समर्थांचे अजून एक खूप छान असे महंत होते. धन्य ते समर्थ आणि धन्य ते आमचे रंगनाथ गोसावी. आता जो पुढचा मठ आहे तो आता म्हणण्याप्रमाणे बाजी गोसावींचा. बाजी गोसावी म्हणजे हे आता जे आपण बघितले रघुनाथ गोसावी पालचे मठाधिपती त्यांचे पुत्र. आणि तेही समर्थ शिष्यच होते आणि तेही अतिशय कर्तृत्ववान होते. म्हणजे रघुनाथ गोसावींचाच पुत्र असल्याने रघुनाथचे पण चांगले गुण सगळे बाजीमध्ये उतरलेच होते. आणि समर्थांचे खूप ते लाडके शिष्य झाले. आणि परिसरात शिरवळ प्रांतात त्यांनी मठाची स्थापना केली. आता शिरवळ मठ कसा आहे, कुठे आहे, तर राजगड, तोरणा, रायगड इथून हे शिरवळ जवळ आहे. आणि इकडे वाई, कण्हेरी, सातारा इथून पण हे शिरवळ जवळ आहे. त्याच्यामुळे समर्थांना शिरवळमध्ये मठ स्थापना करायची, तिथं मठाचं कार्य होण्याची त्यांना तिथे आवश्यकता भासली. त्यांनी बाजींना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आपण आता शिरवळमध्ये मठ स्थापन करायचं आहे आणि आता या सगळ्या मठाची आणि या इथल्या कार्याची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. आणि अशा रीतीने तो शिरवळचा मठ स्थापन झाला. नीरा नदीच्या काठी हा मठ आहे आणि तिथे समर्थांनी देवाची स्थापना केली, मारुतीरायांची स्थापना केली आणि तिथे हा मठ स्थापन झाला आणि बाजी गोसावींनी त्याची सगळी सूत्र स्वीकारली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाजी गोसावींना मुळात जाणीव झाली की समर्थांनी ह्या प्रांतात मठ निर्मिती का केली आहे आणि आपल्याला त्याची सूत्र काय दिलेली आहे. म्हणजे आपल्याला आता किती महत्वाचं कार्य करायचं आहे. हाही प्रांत सगळा नाजूकच आहे आणि हा सगळा स्वराज्याला जोडलेला गेला, स्वराज्याच्या जवळचा आहे, राजधानीच्या जवळचा आहे आणि आपल्याला उत्कृष्ट रीतीने कार्य केलं पाहिजे याची जाण बाजी गोसावींना होती. त्याच्यामुळे त्यांनी पण अतिशय जबाबदारीपणाने व्यवस्थितपणे हा सगळा कार्य मठाचा मठाचं कार्य त्यांनी सगळं उत्कृष्ट रीतीने पार पाडलं आणि शिवरायांच्या या मुलखात बाजी गोसावींनी आपली छाप उमटवली. आता त्यांची काय योग्यता होती बाजी गोसावींची ही एका घटनेवरनं आपल्याला दिसवते. समाधीस्थ झाले आणि 16 ते घडली समाधी. त्यांची जे समाधीचं स्थान होतं तिथं एक वृंदावन होतं आणि ते लागलं आणि हे सगळ्या समाजात की कळायला लागलं आहे. आणि हे साताऱ्याच्या दरबारात पण किती छान आहेत बघा. आप ते शांत जा पुरी इथं बांधले आहे ते सांप्रत गत वर्षापासून डोलत आहे. हा चमत्कार बहुत लोकांनी बघितला. म्हणजे ह्या प्रसंगाची कागदोपत्री नोंद आहे बर का. गोसावींनी पार पाडून हा जो मठ झाला आणि आपलं सद्गुरू
आता पुढचा मठ आहे तो समर्थांच्या स्त्री शिष्यांमध्ये महंत होण्याचं भाग्य जसं वेणाबाईंना मिळालं, मिरज मठाचं मठाधिपती होण्याचं, तसंच भाग्य या तर या होत्या या अंबिकाबाई पोरा कल्याण. तसेच दोन दोन मठांचं अधिपत्य केलेलं आहे. कुठले मठ होते तर हे कोल्हापूर मधलं राशिवडे गाव आणि सांगली मधलं वाळवे गाव, ह्या दोन ठिकाणी समर्थांनी जे मठ निर्माण केले होते, ह्या दोन्ही मठांच्या ह्या मठाधिपती. इथे पण समर्थ प्रतापकार गिरीधर स्वामींनी फार छान वर्णन केलंय. कशा होत्या या अंबिकाबाई, तर ते म्हणतात, अंबिका नामे पोरांनी विजयपुरी, वार्तावरती पातळी कृष्णा तीरी, करवीर प्रांती हरिभक्ती बरी, शिष्य संप्रदाये केली हो. ह्या अंबिकाबाई होत्या मूळच्या विजापूरच्या आणि त्यांचं आडनाव होतं कोराणे. एकदा त्या काही कामानिमित्त किंवा काही सांसारिक ह्याच्याप्रमाणे निमित्त त्या कोल्हापूरमध्ये आल्या आणि कोल्हापूरमध्ये वास्तव्यात असताना त्यांची समर्थांची भेट झाली आणि काही काळ मग त्या समर्थांच्या सानिध्यात राहिल्या. त्या मूळच्या हुशारच होत्या, बुद्धिमानच होत्या आणि आध्यात्मिक पण होत्या, पण त्या होत्या हरिभक्त. पण त्यांना त्यांच्या मनाला भावले, समर्थांचं व्यक्तिमत्व बघून, समर्थांचं कार्य बघून, समर्थांची उपासना बघून त्या खूप भारावल्या आणि त्यांनी पण रामोपासना करायला पुढे सुरुवात केली. आणि समर्थांची महती ऐकून त्यांनी समर्थांना विनंती केली की महाराज, तुम्ही मला अनुग्रह द्या. आणि समर्थांनी त्यांना अनुग्रह दिल्या आणि त्या रामदासी समर्थांच्या संप्रदायात त्या सामील झाल्या. त्यांनी शिष्यत्व घेतलं आणि मग कोल्हापूर आणि सांगली अशी मठ निर्मिती गरजेची होती. आणि समर्थांना विश्वास होता की या अंबिकाबाई मठ मठाचा कारभार खूप उत्तमरित्या सांभाळतील. मग कोल्हापूरला असतानाच त्यांनी प्रथम राशिवडे गावात मठ निर्माण केला आणि त्याचं आधिपत्य अंबिकाबाईंना दिलं आणि त्याच्यानंतर त्या रामोपासनेला लागल्या आणि एकाच वेळी त्या राम आणि कृष्ण दोघांचीही त्या भक्ती करू लागल्या आणि त्यांनी त्या राशिवडी मठाची जबाबदारी घेतली आणि अतिशय सुंदरपणे त्यांनी ती सांभाळायला सुरुवात केली. आता दोन्ही प्रांतात एकाच वेळी त्यांनी कार्य करायला सुरुवात केलं आणि त्यांनी काय केलं, त्यांनी सगळ्यात पहिलं काय केलं तर रामोपासनेचं महत्व सर्व लोकांना त्यांनी पटवून द्यायला सुरुवात केलं आणि त्यांना त्याच्यात गोडी लावली. आणि त्यांनी ह्याच बरोबर समर्थांकडून ब्रह्मज्ञानाचा पण अभ्यास शिकून घेतला. एवढ्या त्या हुशार होत्या. दासबोध ग्रंथ त्यांनी त्या शिकल्या, त्यांनी त्याची पारायण केली, त्याच्यात दासबोधात काय लिहिलेलं आहे, काय आहे, हे सगळं त्यांनी त्या दासबोधातलं ज्ञान आत्मसात केलं आणि त्या दासबोधाचं निरूपण पण करायला लागल्या. आणि त्या इतकं उत्कृष्टपणे निरूपण करत की लोकांना ते खूप आवडायला लागलं. लोकांना त्या दासबोध ग्रंथाची पण गोडी लागायला लागली, रामोपासनेची पण गोडी लागली आणि आणि हे सगळे लोक भक्ती मार्गाकडे सगळेजण हे वळले. आता काय झालं, आता समर्थांच्या आज्ञेप्रमाणे अंबिकाबाईंनी कार्य करायला सुरुवात केली आणि ह्याचा संप्रदायाचा विस्तार दोन्ही मठांकडून खूप व्हायला लागला. आणि एक बघा, एक कोल्हापूर मधलं स्थान आहे आणि एक सांगलीतलं स्थान आहे, तरी सुद्धा त्या अतिशय आव्हानात्मक असं सगळं ते कार्य पेलत होत्या त्या. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांच्या दोन शिष्या होत्या, खूप चांगल्या शिष्या होत्या, एक भिऊबाई आणि एक काशीबाई. मग त्यांनी काय केलं, भिऊबाईंना
राशिवडेचा मठ सांभाळायला सांगितला आणि काशीबाईंना वाळवेचा मठ सांभाळायला सांगितला. पण ह्याचं अधिपत्य होतं हे त्यांच्याकडेच होतं. सगळे दोन्ही मठांचे कारभार जरी ह्या दोघी शिष्या करत असल्या तरी सगळे निर्णय असतील काय असतील तरी ते ज्या मुख्य सगळ्या ज्या गोष्टी होत्या अधिपत्याखाली ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या ह्या अंबिकाबाई स्वतः बघत आणि ते सगळं कार्य स्वतः करत. आणि या दोन्ही मठांच्या शिष्य परंपरा मग स्वतंत्र झाल्या. म्हणजे त्यांच्या या शिष्यांनी पण शिष्य केले, त्या शिष्यांनी पण शिष्य केले. आणि पण मग काय केलं, मग नंतर ही परंपरा त्यांनी ती सगळी एकत्र केली. आणि अशा रीतीने अंबिकाबाईंनी फार सुंदर काम केलं. एक स्त्री असून सुद्धा एकाच वेळी दोन मठांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, शिष्य केले, संप्रदायाचा विस्तार केला आणि त्यांचं खरंच कार्य त्यांनी खूप वाखाणण्यासारखं केलं. तिथं सुद्धा सगळ्या परकीय अंमलाखाली त्यांना हे सगळं मठांचं कार्य करायला लागलं होतं. आणि नंतरच्या काळात त्यांच्या शिष्य परंपरेत एक राघवदास नावाचा शिष्य होता. आणि काही काळाने नंतर म्हणजे अंबिकाबाईंच्याही नंतर त्यांनी एका ग्रंथात अंबिकाबाईंच्या कार्याबद्दल अंबिकाबाईंबद्दल खूप छान उल्लेख केला. त्यांनी काय लिहिलं होतं की अंबिकाबाईंना आत्मज्ञान प्राप्त झालं होतं. प्रत्यक्ष समर्थानेच त्यांना उपदेश केला होता. आत्मज्ञान प्राप्त करून दिले होते. त्यांचा ब्रह्माभ्यास पण झाला होता. त्या साक्षात्कारी झाल्या आणि त्या पिशाच्या प्रमाणे त्या अशा स्वतंत्र राहत. आणि त्यांनी एकूण 14 शिष्य केले. म्हणजे असं हे त्यांनी ग्रंथात ह्या अंबिकाबाईंबद्दल असं लिहिलेलं आहे. आता स्वतः अंबिकाबाईंनी काही ग्रंथरचना केल्या नाहीत, पण त्या काव्यरचना मात्र करत. आणि त्यांच्या काव्यरचना अतिशय गोड आणि प्रासादिक अशा असायच्या. आणि त्याला एक वेगळा बाज असायचा. आता त्या कर्नाटकातनं आलेल्यामुळे त्यांचं पहिलं काही वास्तव्य कर्नाटकाचं असल्यामुळे एक थोडासा एक कानडी भाषेचा त्याला बाज होता असं म्हणायला हरकत नाही. आणि एका काव्यात त्यांनी मग आपल्याबद्दल त्यांनी सांगितलं की गुरुरायांप्रतीची कशी भक्ती आपण केली आणि नंतर आपल्याला आयुष्याचं महत्व कसं कळालं. गुरूंना समर्थांना कधी न विसरण्याची त्यांनी तेव्हा प्रतिज्ञा केली होती. आणि त्यांचे जे विचार होते ना त्याच्यात अतिशय भव्यता होती. त्यांचे विचार असे साधेसुधे नव्हते. हे एवढे भव्य विचार असल्यानेच त्यांनी एका वेळी दोन्ही वेगवेगळ्या प्रांतात दोन वेगवेगळ्या मठांचं कार्य अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी पार पाडलं. आणि शेवटपर्यंत ती जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पाडली. समाज प्रबोधन त्यांनी केलं. आणि अशा रीतीने त्या काळात हे जे अवघड आव्हान होतं ते त्यांनी समर्थपणे पेललं. धन्य ते समर्थ आणि धन्य त्या अंबिकाबाई. आता पुढचा जो मठ आहे तो आहे शहापूर मधला. आपल्याला सर्वांना माहितच आहे की शहापूर म्हणजे 11 मारुतींचे स्थान असलेलं त्याच्यातला एक मारुती म्हणजे शहापूरचा मारुती. ह्या शहापूर गावात कमलाजी पंत शहापूरकर आणि त्यांची पत्नी सतीबाई हे दाम्पत्य राहत होतं. भला मोठा त्यांचा वाडा होता. अतिशय संपन्न धनवान असं ह्यांचं कुटुंब होतं. कुटुंब पण ह्यांचं मोठं होतं. आणि ते जे कमलाजी पंत शहापूरकर होते ते आदिलशहाच्या चाकरीत होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे भरपूर धनदौलत होती त्यांच्याकडे. आणि अतिशय गुण्यागोविंदाने हे सगळं कुटुंब राहत होतं या एवढ्या मोठ्या वाड्यात. आता ते स्वतः फार काही रामोपा त्यांची आपली चाकरी करत आणि त्यांचा सगळा संसार व्यवस्थित चालत. आणि ह्या ज्या सतीबाई होत्या ह्या सतीबाई उपासना करीत पण त्यांच्या उपासनेचे आडाखे जरा फार वेगळेच होते. फार वेगळेच म्हणजे काय माहितीये का, त्यांच्या वाड्यात त्यांच्या घरात आणि ते स्वतः आणि त्यातले कुटुंब त्यांनी कोणीही ते रामनाम घेत नसत. बघा काय आश्चर्य. रामनाम कोण घ्यायला नाही म्हणतो. पण ह्यांच्याकडं रामनामाला बंदी होती. का?
तर राम नाम म्हणे फक्त शेवटच्या क्षणी, म्हणजे आपल्या अंतिम संस्काराच्या वेळेस आपल्याला नेतात तेव्हा राम नाम घ्यायचं, म्हणून इतर वेळेस त्या तिथं रामनामाला बदली, असं त्यांचं घर होतं. एकदा समर्थ सगळीकडे संचार करत करत शहापूर गावात आले. आणि शहापूर गावात आले आणि या शहापूरकरांच्या वाड्यात समोर गेले. आरोळी दिली, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम, नाही भिक्षा वाडा. त्यांचं ते त्यांच्या तोंडून ते रामनाम ऐकून सतीबाई दरवाज्यात आल्या आणि त्यांनी सांगितलं, हे गोसावी बाबा, तुम्हाला भिक्षा वगैरे काय मिळणार नाही. आमच्याकडं राम नाम घेतलेलं चालत नाही म्हणून, आणि तुम्ही इथून निघून जा. सरळ त्यांनी समर्थांना तिथून जायला सांगितलं. समर्थ काही बोलले नाहीत. समर्थ तिथून गेले. पण समर्थ नेटाने शहापूरकरांच्या वाड्यात भिक्षेसाठी येत असे. हे असं रोज चालायला लागलं आणि रोज सतीबाई त्यांना भिक्षा न देता घालवून देत असते. एक दिवस काय झालं, समर्थ नेहमीप्रमाणे भिक्षेला आले आणि वाडा सगळा सुन्न, सगळे लोक डोक्याला हात लावून बसलेले, सगळे अतिशय चिंताग्रस्त दिसत होते. समर्थांना आश्चर्य वाटलं की एरव्या सगळा वाड्यात गलबलाट चाललेला असतो आणि आज सगळेजण गप्प का, असे सगळे डोक्याला हात का लावून बसलेले आहेत. आणि समर्थ त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीशी बोलतात आणि विचारपूस करतात की काय झालं. तर त्यांना असं समजतं की कमलाजी पंतांना आदिलशहाच्या माणसांनी पकडून नेलं आणि त्यांच्यावर काही पैशाचे अफरातफर किंवा पैशाचे गैरव्यवहार केल्याचे त्यांच्यावर आरोप ठेवला आणि त्यांना पकडून नेलं. आणि म्हणून हे सगळे लोक चिंतेत बसलेले आहेत. आणि समर्थांना बघून त्या सतीबाई पुढे आल्या आणि त्या म्हणतात, बघा मी तुम्हाला म्हणत होते ना की राम नाम घ्यायचं नाही, हे तुमच्या रामनामामुळेच आमच्यावर हे संकट ओढवलं आणि आमच्या यजमानांना अटक झाली, असं त्या समर्थांना म्हणल्या हो. आणि समर्थ मी विचार केला आणि समर्थ म्हणले, माझ्या नाही, मग मी तुम्हाला शब्द देतो, आजपासून 11व्या दिवशी तुमचे यजमान सुखरूपपणे घरी परत येतील. अर्थात तेव्हा सतीबाईंनी काय विचार नाही केला जास्त आणि समर्थ तिथून निघून गेले. समर्थ तिथून निघून गेले. इकडे आदिलशहाच्या दरबारात काय झालं, तिथं त्याचं जे अंमलदाराचं जे ठिकाण होतं, ठाणे अंमलदाराचं, म्हणजे तिथं प्रत्यक्ष आदिलशहा समोर नाही, तिथं तिथल्या दरबारात आणि समर्थांनी एका दासोपंत नावाच्या सर्वसाधारण माणसाचा वेश धारण केला होता आणि तिथं ते दासोपंत म्हणून तिथे दरबारात हजर झाले. आणि त्यांनी तो सगळा त्या हिशोब मांडायला सांगितला आणि याचं काय झालंय काय नाही ते सगळं त्यांनी बघितलं. आणि तो सगळा तो ज्या व्यवहारावरनं कमलाजी पंतांना अटक झालेली होती, तो सगळा व्यवहार त्यांनी पूर्ण केला तिथे. आणि तिथून कमलाजी पंतांना सोडवून आणलं. आणि कमलाजी पंत आणि हे दासोपंत म्हणजे हे आपले समर्थ तिथून निघाले. आणि कमलाजी पंतांना आश्चर्य वाटलं की ह्या व्यक्तीला तर आपण ओळखत नाही, आपण दासोपंत नावाच्या, तुम्ही कोण. तर त्यांनी सांगितलं की तुमची पत्नी आणि तुमच्या सासऱ्यांनी मला हा व्यवहार करण्यासाठी पाठवला आहे. आता ते काही दिवस तिकडे होते आणि आपल्याला सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असतील. आणि समर्थ आणि कमलाजी पंत तिथून निघाले. शहापूरच्या वेशीपर्यंत ते दोघ जण बरोबरच होते. आणि कमलाजी पंत एवढे भारावून गेले होते, त्यांना एवढा आनंद झाला होता आणि आपण घरी कधी पोचतोय असं त्यांना झालं होतं. आणि दारात त्यांना बघितलं, सगळे लोक चिंतातूर तोपर्यंत होते, त्यांना बघितलं आणि सतीबाईंना एकदम काहीतरी हे विलक्षण झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आणि त्या विचार करतात
कितवा दिवस आहे आज? आणि त्यांच्या लक्षात आलं की आज 11वा दिवस आहे. आणि हा तो गोसावी म्हणला होता की आजपासून 11व्या दिवशी तुमचे यजमान सुखरूपपणे घरी परत येतील. त्यांना खूप आश्चर्य वाटलं, खूप आनंद झाला. त्या कमलाजी पंतांना सामोऱ्या गेल्या आणि त्यांना विचारलं हे कसं काय झालं. तर ते म्हणतात की तुम्ही आणि माझ्या सासरेबुवांनी म्हणजे तुमच्या वडिलांनी अ, त्यांना ते दासोपंत नावाच्या माणसाला पाठवलं होतं. त्यांनी तो सगळा व्यवहार स्पष्ट केला, तो सगळा पूर्ण केला आणि मला सोडवून आणलं. तर ते म्हणे कुठे आहेत? कुठे आहेत म्हणतात, हे काय माझ्या मागे आहेत. हे माझ्या मागे आहेत म्हणतात, बघतात तो कुणीच नव्हतं. आणि सतीबाईंना क्षणार्धात समजतं की हे दासोपंत दुसरे तिसरे कोणी नसून हे समर्थ होते. म्हणजे हे जे गोसावी रोज रामनाम घ्यायचे आपल्या दारावर, आपण त्यांना कसं वागवलं, आपण कसा त्यांचा अपमान केला आणि त्यांनीच हे सोडवून आणलं. आणि मग त्यांनी त्या कमलाजी पंतांना ती सगळी कल्पना दिली त्यांनी. आणि त्या क्षणापासून सतीबाई आणि कमलाजी पंत रोज समर्थांची वाट बघायला लागले. आज येतील, उद्या. समर्थ 4-5 दिवसांनी खरंच आले भिक्षा मागायला. जय जय रघुवीर समर्थ म्हणून वाड्याच्या दारापाशी आले ते. आणि खूप भारावले पंत त्यांना सामोर गेले, घेत त्यांना साक्षात लोटांगण घातलं आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे होते आणि पश्चातापाचे अश्रू होते. आणि समर्थाने त्यांना उठवलं, आशीर्वाद दिला त्यांना. आणि कमलाजी पंत त्यांच्याशी बोलले, त्यांना म्हणले की तुम्ही असं असं काम केलं तुम्ही माझ्यासाठी. आणि सतीबाईंनी तर पहिली त्यांची क्षमाच मागितली, हात जोडून क्षमा मागितली. महाराज मला क्षमा करा, मी तुमची योग्यता, मी तुमचा अधिकार ओळखला नाही आणि मी केवळ माझ्या या कुठल्या तरी एक समजूत होती कायम रामनामाची, त्याच्याप्रमाणे मी वागले आणि मी तुमचा खूप अपमान केला आतापर्यंत, मला क्षमा करा तुम्ही. आणि समर्थांनी पण खूप मोठ्या मनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना क्षमा केली. आणि मग हे दोन दाम्पत्य म्हणलं की महाराज तुम्ही आम्हाला अनुग्रह द्या, आम्हालाही रामोपासक व्हायचंय म्हणून. आणि मग समर्थांनी त्यांना अनुग्रह दिला. त्या दिवशी समर्थ वाड्यात राहिले, थांबले, भोजन प्रसाद घेतला त्या सगळ्यांबरोबर आणि समर्थ तिथून निघाले. पण काय झालं की या सतीबाई एवढ्या भारावलेल्या होत्या की अ, त्यांनी मनोमन ठरवलं की मी समर्थांचं दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही म्हणून. आता तेव्हा समर्थ शहापूर आणि त्या परिसरातच असल्या कारणाने तिथं भेट व्हायची. पण यांना काय माहिती सतीबाईंना की समर्थ इथं कायम एका ठिकाणी वास्तव्य करत नाहीत, ते आता काही काळापुरतेच शहापूरमध्ये आलेले आहेत. आणि त्यांनी तो विचार केला खरा आणि त्या रोज समर्थांचं दर्शन घेत आणि मग ते अन्न ग्रहण करत. पण समर्थ काय काय वेळेस इकडे असायचे, तिकडे असायचे, संचार त्यांचा सगळीकडे चालू असायचा आणि समर्थांचं दर्शन काही त्यांना व्हायचं नाही. आणि त्या कित्येक वेळा त्या उपाशी राहायच्या. एकदा काय झालं, समर्थ तिकडे एका घळीत थांबले होते, बसले होते तिथं. आणि 2-3 दिवस काही इकडे आलेच नव्हते भिक्षेला. आणि आता यांनी काय केलं, सतीबाई त्या समर्थांच्या शोधाला बाहेर पडल्या. समर्थांच्या शोधाला बाहेर पडल्या आणि त्यांनी काय केलं, काय करायचं इथे गेल्यावर, मग समर्थांना पण आपण प्रसाद करून द्यावा, भोजन भोजन करून द्यावं म्हणून त्यांनी काय केलं, थालीपीठाचं पीठ होतं त्याची एक अशी मोठी पुरचुंडी केली, ती कमरेला वस्त्राला बांधली आणि त्या समर्थांच्या शोधात गेल्या. आणि मग त्यांना चौकशी अंती समजले की समर्थ तिथे घळीत बसलेले आहेत. आणि त्या बघा, त्या अजिबात म्हणजे कुठली भीती नाही मनात, मी आता काय करू, इकडे डोंगरावर जाऊ, गळीत जाऊ, फक्त एकच, मला समर्थांचं दर्शन घ्यायचं म्हणून. आणि मी तो माझा फोन माझा मोडता कामा नाही म्हणून. आणि त्या ओढीनी, त्या गुरुनिष्ठेच्या ओढीनीच त्या तिथं गेल्या. तिथं पोहोचल्या, तिथं ती समोर मोठी गुहा होती आणि समर्थ तिथे ध्यानस्थ बसलेले आणि
2 वाघ तिथं समोर घुरघुरत बसलेले. आता बघा, कोणी ते शूर असेल काय असेल तर त्या वाघाला घाबरणारच. आणि ह्या तर स्त्री होत्या, ह्या तर घाबरणारच, म्हणजे असं तर वाटणारच आपल्याला. पण या सतीबाईंना सद्गुरु दर्शनाची एवढी ओढ लागली होती हो, त्या वाघांना घाबरल्या नाहीत आणि त्या सरळ समर्थांच्या पुढं चालायला लागल्या. समर्थांच्या पुढे पुढे तिकडे त्यांना भेटायला त्या पुढे पुढे जात होत्या. आणि कुठलंही की मग हे वाघ मला आता काय करतील काय नाही, अजिबात न घाबरता, त्याच्याही पेक्षा तो विचारच त्यांनी केला नाही. आणि त्या तिथं गेल्या, त्या तिथं पोचतायत. त्या वाघोबांनी काय केलं असेल हो? ते शांतपणे दोघही 2 दिशेंनी निघून गेले. 2 दिशेने निघून गेले आणि त्या समर्थांपाशी आल्या. समर्थांना वंदन केलं आणि समर्थांना म्हणल्या की महाराज तुमचं अजून भोजन नसेल झालं. अं, आणि त्यांनी ती थालपिठाची पुरसुंडी तर ती त्यांनी घेतलेलीच होती बरोबर. आणि समर्थ त्यांना म्हटले, हे काय इथे सगळी इथं तुम्ही रांधा म्हणे तुम्ही, आणि करा प्रसाद म्हणे तुम्ही. आणि त्या त्या गळीच्या त्या बाजूला सतीबाई गेल्या आणि बघतात तिथं संपूर्ण स्वयंपाकाची संपूर्ण सिद्धता तिथं झाली होती. त्यांना विलक्षण आनंद झाला आणि आता महाराजांना मला सगळा स्वयंपाक रांधून त्यांना वाढता येईल जेवायला, असं त्यांना वाटलं आणि त्या खूप आनंदल्या. आणि त्यांनी छान आनंदी मनाने त्याने तो सगळा स्वयंपाक परिपूर्ण सगळा तो केला. स्वयंपाक पूर्ण झाला आणि आता त्या नैवेद्य दाखवला आणि आता समर्थांना भोजन घालायचं म्हणून त्या गेल्या तिथे. त्या सगळं ताटात सगळे पदार्थ वाढून घेतले आणि मग समर्थांनी सांगितलं की जे काय वाढायचं आहे ते एकदमच सगळं वाढायचं आणि मला ते ताट आणून द्यायचं. मी ते भोजन ग्रहण करीन आणि तू इथून परत गेल्यावर मागे वळून बघायचं नाही. जे काय ते पदार्थ एकदाच वाढून आणायचे. तसं त्याप्रमाणे त्या करतात. ताटात सगळे ते पदार्थ वाढतात आणि त्या समर्थांच्या इथे ते समर्थांसमोर ते ताट ठेवतात आणि महाराज अन्नग्रहण करा आता तुम्ही म्हणतात. आणि समर्थांनी जेवायला सुरुवात करायची तोपर्यंत ह्या पाठ करून ह्या निघून गेला. समर्थांनी सांगितलं की मागे वळून बघायचं नाही आणि इथे परत यायचं नाही, असं त्यांनी अशी आज्ञा करून सुद्धा त्यांना असं वाटलं की आपण घाईघाईत स्वयंपाक केला का, आपल्या हातनं काही 4 पदार्थ राहिले का, असं बघायला म्हणून सतीबाई मागे फिरल्या. आणि सतीबाई मागे फिरल्या आणि त्यांनी ते जे दृश्य बघितलं ते दृश्य बघितलं आणि त्या मूर्छित झाल्या. काय दृश्य बघितलं असेल हो त्यांनी? त्यांनी असं दृश्य बघितलं, त्यांनी असा प्रसंग बघितला की समर्थ आणि प्रत्यक्ष हनुमंत एकत्र जेवायला बसलेले होते. त्या विलक्षण त्या दृश्य बघून त्या ज्या भारावल्या त्या मूर्छितच होऊन पडल्या. समर्थांनी त्यांना जागं केलं आणि समर्थ सतीबाईंना म्हणतात की तुम्ही किती भाग्यवान आहात, तुम्हाला प्रत्यक्ष मारुतीरायांचं दर्शन झालं. पण म्हणे तुम्ही इथून पुढे माझ्या आज्ञेचं पालन करत जा म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही माझं दर्शन झाल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही, हा पण तुम्ही आता सोडून द्या. कारण आमचा संचार वेगवेगळ्या ठिकाणी असतो, मी इथं काही वर्षांनी सुद्धा परत येईन, मग तोपर्यंत तुम्ही काय करणार, तर तुम्ही असं करू नका. आणि मग सतीबाई त्यांना म्हणतात की पण म्हणे मग तुमचं दर्शन व्हावं, हनुमंताचं दर्शन व्हावं, याच्यासाठी मग मी काय करावं म्हणून समर्थ त्यांच्या बरोबर वाड्यात येतात. त्या दाम्पत्याला कमलाजी पंत आणि सतीबाईंना समोर सांगतात की तुम्हाला इथून पुढे काही वणवण करायची काही गरज नाही. आणि समर्थांनी त्या शहापूरकरांच्या वाड्यातच, म्हणजे त्या करांच्या घरातच तिथं मारुतीरायाची स्थापना केली आणि तिथं मठ निर्मिती झाली. आणि सतीबाईंना आज्ञा केली की आता तुम्हाला इथं संप्रदायाचं काम करायचंय, रामोपासना करायची, तुम्ही कराल ना? सतीबाई म्हणतात महाराज तुमची आज्ञा शिरसावंद. हा रामरायांनी मला केवढं सहाय्य केलंय याची मला जाण आहे आणि आता तुम्ही तर माझे सद्गुरूच आहात, तुम्ही मला शिष्यत्व
बहाल केलेला आहे, तुम्ही आता जसं म्हणाल तसं होईल म्हणून. आणि मग ती मारुतीरायांची स्थापना झाली आणि तिथं मठ निर्माण झाला. आणि मग समर्थांनी सतीबाईंना अनेक तिथं काही काळ राहून अनेक गोष्टी शिकवल्या. संप्रदायाचं कार्य, मठाचं कार्य, आणि पुढे सगळे शिष्य कसे निर्माण करायचे आणि कसं कसं काय करायचं आहे, काय काय योजना आहे, त्या समर्थाने तिथं काही दिवस राहून सतीबाईंना सगळं पूर्ण समजावून सांगितलं. आणि सतीबाईंनी कबूल केलं की मी हे सगळं कार्य व्यवस्थितपणे पार पडेल. आणि म्हणजे तो जो शहापूरचा जो 11 मारुतीतला जो मारुती आहे ना, शहापूर मधला, हाच तो मारुती. आणि हा शहापूरकरांचा वाडा म्हणजेच हा तो मठ. आता तुम्ही कधी जाऊन तुम्ही तिथे बघा, तुम्हाला हे जे वर्णन आहे ते तुम्हाला नक्की तिथे आठवेल. आणि तिथले मारुती राया इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत. समर्थांनी ते स्वहस्ते त्यांची निर्मिती केलेली आहे, त्यांचं मूर्ती बनवलेली आहे. असे इतके सुंदर असे तिथले मारुती राया आहेत. आणि सतीबाईंनी मग मात्र समर्थांच्या आज्ञेचं पालन केलं आणि त्यांनी तिथे रामोपासना वाड्यात करायला सुरुवात केली. तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना बोलवायला सुरुवात केली. लहान मुलांना, तरुणांना तिथे रामोपासनेची गोडी लावली. लोकांना भक्ती करायला त्यांनी शिकवलं, परमार्थ त्यांनी शिकवला. आणि ह्या उपासनेद्वारा त्यांनी पुढे प्रबोधन पण करायला सुरुवात केली. आणि अशा रीतीने हा शहापूर मधला हा मठ निर्माण झाला. आणि यशस्वीपणे, अतिशय उत्कृष्ट रीतीने सतीबाई शहापूरकरांनी ह्याचं हे कार्य उत्कृष्टपणे पार पाडलं. धन्य ते समर्थ आणि धन्य ह्या सतीबाई. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान. म्हणजे हा वाचण्यात नव्हता कधी भाग, म्हणजे शिष्यांपर्यंतचा नव्हता. म्हणजे समर्थांचं चरित्र जरी आपण हो हो वाचलं हो तरी हो. हा भाग कधी एवढा वाचनात आलेला नव्हता. त्याच्यामुळे खूप छान ऐकायला मिळालं. मला एक हो. दोन असं विचारायचं होतं. पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन. सॉरी, मी विसरले. तुमचं फार मोठ्या कार्यासाठी निवड झाली तुमची, त्याच्यामुळे तुमचं मनपूर्वक अभिनंदन पहिल्यांदा तर. धन्यवाद. हे बघा, आता सुद्धा माझ्या अंगावर काटा आलाय, की म्हणजे खरंय, खरंय. माझाही अजून विश्वास बसत नाही की नाही, अगदी खरंच हे खरंच कार्य आशीर्वाद करता त्यांनी आहे. माझी निवड केली असेल. हं, आणि कुठंतरी आता खात्री पटली की नाही, आपण योग्य वाट निवडली आहे. अगदी आणि अगदी आपण खरंच चांगल्या मनाने योग्य रीतीने आपण पुढची वाटचाल करायला सुरुवात नक्की केली आहे. पूर्ण होणार तुमची ती मदत. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी राहू देत. जय जय रघुवीर समर्थ. मला असं विचारायचं होतं, म्हणजे हा जो सोहळा होणार आहे, तर हा. 100 वर्ष त्यांनी सांगितली आहेत. पण मग तिथे तर प्रॉपर राहतच होते ना समर्थ पहिल्यापासून? म्हणजे हे त्यांचं देवघर तिथेच होतं. शंकरदेवांनी हे शोधून काढलं. हा, ते तिथे समर्थ वाचलं होतं अभ्यासक मी. शंकरदेवे, हा, त्यांनी हा. ते शोधून काढलं सगळं. आणि त्यांनी तिथे सगळ्यांच्या साह्यांनी मंदिर उभं केलंय. मंदिर बांधलं अरे, 1932 मध्ये. आणि 32. त्याच्यामुळे मग हा तो शताब्दी सोहळा 2032 मध्ये जाम मध्ये करायचा, भव्य दिव्य स्वरूपात करायचा ठरवलेला आहे. आणि लाखो करेक्ट. लोक तिथं येणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे मग हे भव्य दिव्य हे सगळा सोहळा पार पडण्यासाठी त्याचं जे नियोजन आहे ते आता त्यांनी पूर्ण भारताच्या पातळीवरच त्यांनी करायचं ठरवलं आहे. ठरवलेलं पण आहे. त्यातल्या त्यात हे महाराष्ट्राचं आपलं महत्वाचं कार्य हो, असल्यामुळे हो. महाराष्ट्रात मात्र हे त्यांनी. फार छोटं स्थान आहे तसं. ऐकू येतंय का? असू देत, कुठलेही असू देत, सगळे समर्थ भक्त या एका जामच्या सोहळ्याखाली हम्म. एकत्र आले पाहिजेत, हा त्यांचा मानस आहे. आणि हा मानस फार छान आहे. म्हणून फार त्यांनी छान. सगळं पातळीवरनं, जिल्हा पातळी, तालुका पातळी, वेगवेगळी गावं, ह्या सगळ्या पातळींवर त्यांनी
8 वर्ष अगोदर काम सुरू केलंय त्यांनी. क्या बात आहे, ही म्हणजे गोष्ट खरंच सुंदर आहे. त्यांचंही कौतुक आहे. कौतुक आहे, खरंच आहे. आणि ही संधी अर्थात चारुदत्त बुवांमुळे मला मिळाली. म्हणजे आपलं चारुदत्त बुवांनीच निरोप, सगळी पहिली बैठक जी पुण्यातली झाली ती चारुदत्त बुवांच्या घरी झाली. आणि वा, चारुदत्त बुवांनी पण मला तेव्हा बोलवलं होतं. त्यांची क्या बात आम्ही साधारणतः एक 18 का 20 जण आम्ही लोक होतो तिथे. त्यांनी फक्त आहे. कल्पना दिली की त्याचं आयोजन काही नाही, की हा असं असं आहे आणि हे आपल्याला करायचं आहे. हा, आणि मग त्याच्यानंतर एकदम जाम ट्रस्टनी पुणे जिल्ह्यात ही महत्वाची मीटिंग घेतली आणि त्याला स्वतंत्रपणे आमंत्रण केलं त्या क्या दिवशी. बात, किती सुंदर. हो. आमच्या खूप जवळ छान काही काम सांगा, वाटलं. आम्ही जरूर मदतीला हजर नाही, आहोत. आणि हे आपल्याला सगळ्यांना मिळूनच करायचं. हे काय अगदी एकट्या अगदी, दुकट्याचं काम नाहीये. काम फक्त नाही. कसं आहे की आता हे लोक जोडण्याचं काम पहिले वर्षभर 1.5 वर्ष ना लोकांना जोडण्याचंच काम करण्याचं आहे. म्हणजे समर्थ भक्त सगळे मिळवायचे, ओळखायचे, त्यांना सगळ्यांना एकत्र आणायचं, हे काम पहिल्या पातळीवर आता सुरू आहे. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला सांगितलं, मग तुम्ही पण अजून सांगणार, म्हणजे ही आता सुरुवात आहे की हे सुरुवात, एकट्यापुरतं कुठलंच नाहीये. आपल्याला सगळ्यांना हे एकत्र यायचं आहे आणि हे मोठा भव्य दिव्य सोहळा क्या बात. आपल्याला पार पाडायचा आहे आणि आपल्या डोळ्यांनी तो बघायचा आहे. बघायचं पण आहे, बघा, खरंय म्हणजे खरंय. आपण किती भाग्यवान असणार ते आपल्याला खरंय बघायला खरंय. मिळतं. तुम्ही हे दोन त्याच्यामुळे हे करायचंच आहे, आपल्याला काम आहे. आणि नक्कीच. आपला जो समूह आहे ते सुद्धा मी त्यांच्या पुढच्या जी बैठक होईल त्याच्यात मी हे सगळं मांडणार आहे. मी ऑलरेडी आता सगळं मांडून आलेलीच आहे. क्या आता बात. ते प्रत्यक्षात समोरासमोर आता एक एक लोक शॉर्टलिस्ट होतील की कोणाला काम करायचंय, कोण कुठल्या विभागात काम करते. आता जे सगळं होईल त्या बैठकीला ते मला बोलवतील, तेव्हा मी हे पुन्हा अजून त्यांना व्यवस्थित सगळं स्पष्ट करेन. आणि वाव, मग ते कार्य किती आपल्यापर्यंत येऊन आपल्याला सगळ्यांना मिळून करायचंच आहे. करायचंच आहे. नक्कीच नक्कीच. हो. जय रघुवीर समर्थ. दोन्ही हा मुद्दे जे सांगितले तुम्ही की सगळ्यांना एकत्र जुळायचे आणि आता प्रवचनात तुम्ही सांगितलं की मानसिकता बदलण्यापासून तेव्हा कार्य करावं लागलं. हो, हो, तर हो. त्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत बिलकुल काहीच फरक नाहीये. म्हणजे काहीच आजही फरक नाहीये. मानसिकता बदलणं हाच आम्ही पण तेवढा एकच उद्योग करतो आहोत. म्हणजे हो, अगदी हो. आता सध्या मी जे गोत्रगाथेवरती काम करते तिथे हम्म. म्हणजे ऋषींच्या चरित्रासाठीचा भरण्यात येणारा फॉर्म सुद्धा लोक इंग्लिशमध्ये भरतात. मानसिकता बदलण्यापासून आम्ही सुरुवात करतो. त्याच्यामुळे हा आणि आताची जी वृत्ती नाही, आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय करायचंय, तेच आहे ना हे की जे आहे मानसिकता ना, अजून हे तशीच आहे. आणि हे जे त्याच्यामुळे करायचं ना, हे ते लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांची मानसिकता आपल्याला सगळी अगदी बदलायची अगदी आहे. अगदी अगदी. आणि मग कोणी शाळेपासून सुरुवात करेल, कोणी कॉलेजमध्ये करेल, किंवा कोण आपल्या ऑफिसमध्ये किंवा काय, असं सर्वदूर त्याचं पूर्णपणे त्याचं विस्तार करून आपल्याला ते आता काम करायचं आहे. काम करायचंय, खरंय. खूप छान आहे काम आणि आम्हाला सगळ्यांना पण तुम्ही जरूर त्याच्यात सहभागी करून घ्या. सगळ्या करणार, नमस्कार प्रश्नच नाही. समूहाच्या वतीने मी तुम्हाला विनंती करते. आणि आम्ही तयारच आहोत. नाही, आणि खूप वेगळं काम आहे. हो, नक्कीच नक्कीच. पाहायला तर ती गेलं तर जागा असं. खूप छोटी आहे, पण हो. नक्कीच तिथे एवढा मोठा सोहळा पार पाडला जाईल. खूप नाही, सुंदर पण आहे. आता काय झालंय माहितीये का, की त्यांना आता वेगवेगळ्या तिथे जागा मिळतायत, जमिनी मिळतायत. हो आणि आता ते सगळं ते विस्तार करतायत आहे. आणि अजून 7 वर्ष हातात आहेत. हो हो, आहे. डेव्हलपमेंटला भरपूर संधी आहे. डेव्हलपमेंटला त्यांना भरपूर संधी आहे. आणि हे मोठ्या पातळीवर काम होत असल्या कारणाने ते कामही बदल नक्की घडेल तिथे सगळा. बदल घडतील, पूर्ण होईल. म्हणजे कितीतरी लोकांना जाम पण अजून माहिती नाहीये, हो. समर्थ कोण हे पण माहिती नाहीये, इथपासनं हो, तयारी आहे. इथपासून पण तयारी आहे, खरी गोष्ट आहे. आता हे आपल्याला चिपळूण तेवढं. मधला हा जो सीताराम बुवांचा जो मठ आहे ना, हा हा. आम्ही चिपळूणमध्ये, मी स्वतः चिपळूणमध्ये जाऊन सगळीकडे चौकशी केली, पण मला काही त्या मठाची माहिती मिळाली नाही. अरे बापरे. ही परिस्थिती आहे. मी चिपळूण मधल्या कोकणातल्या कितीतरी लोकांना विचारलं की तुम्हाला ही माहिती आहे का, ही सगळी माहिती मी त्यांना दिली, पण कुठेही नोंद नाही आणि अरे बापरे, कुणालाही त्या पिढीपर्यंत माहिती माहिती. नाही. आणि असे कितीतरी मठ आहेत. हा,
अरे बापरे. नाही, खरंच त्या गावातल्याच लोकांना काही माहिती नाहीये. माहिती नाही, खरंय ना. आणि हे मी अनेक गावात जाऊन मी हा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. म्हणजे किती असं मोठं की दुर्दैव. कोण समर्थ, अहो, सगळीकडे ते जाम वगैरे तर जाऊ देत, वाई, वाई तर आपले ना बापरे. किती जवळ आहे. वाई तर किती, वाईत मग मी तुम्हाला शोधत फिरत वाई होते सातारा समर्थ सगळं तर. स्थापित वाईत मध्ये मी शोधत होते समर्थ स्थापित मारुती कुठे आहे. कोण नाही, आम्हाला नाही माहित, आम्हाला नाही माहिती. आणि कडे कुलपात घातलेलं ते मंदिर, अरे म्हणजे बापरे. फक्त तिथं पूजा अर्चा, तिथं कुठलंही कार्य नाही, काय नाही. रात्री 8, 8:15ची गोष्ट, मग एका म्हाताऱ्या माणसाने, म्हणजे आय थिंक जवळजवळ 85, 90 वर्षाचा म्हातारा, एक असं कुठल्या तरी दुकानात बसला होता. मी म्हणलं या म्हातारे गृहस्थांना तरी काहीतरी माहिती असावी. तर त्यांनी सांगितलं एक ते मंदिर आहे बरं का, पण ते समर्थांनी स्थापित केले का वगैरे ते मला माहिती नाही, तुम्ही जाऊन बघा. त्यांनी मला पत्ता दिला. मी रात्री 8, 8:15ची गोष्ट, पूर्ण तिथं अंधार होता. आत एक अशी काहीतरी समई पणती वगैरे काहीतरी लावलेली होती. आणि अशी तिथल्या मठातनं, मग अशा त्या फटीतनं मी तो मारुती राया बघितला. अरे आणि मग बापरे. आता या 4 वर्षात असं झालं की ते तिथली लोक एकत्र आली, बाजूची पण लोक, काही समर्थ भक्त एकत्र आले. आणि आता तिथं दास नवमीचा सोहळा अतिशय उत्सव व्हायला लागला. उत्तमरित्या उत्सव तो तिथं पार पाडतात आता. अरे वा. पुन्हा अरे आता वा, किती तिथं छान. जीर्णोद्धार पण झाला त्याचा. आता तिथं प्रवचनकार येत आहेत, कीर्तनकार येत आहेत, दासबोधाचं पारायण होत आहे. अरे म्हणजे वा. अशी आपल्याला इथपासनं तयारी करायची, खरं तयारी पाहायला गेलं. करायची. खरंय, खरंय. करू आपण, पार पाडू, सगळ्या समर्थ पाठीशी सगळ्यांनाच आहे. आपण शुभेच्छा, आपल्या स्वतःला पण घेऊया की हो आपल्याला हे हो कार्य पार पाडता आलं पाहिजे, समर्थांचा आशीर्वाद घेऊ त्याच्यासाठी. हो हो हो. आपले अजून किती शिष्य राहिले? तसे राहिले. म्हणजे ज्यांची अगदी नोंद घ्यायलाच पाहिजे. आता आपल्याला कल्याण स्वामी बऱ्याच जणांना माहिती आहेत, पण मग कल्याण स्वामी पूर्ण माहिती नाही. तर महत्वाचे असे कोण, उद्धव स्वामी तर आपलेच झाले. हो तर वीणा स्वामी आपल्याला काही झाले हो. तरी घ्यायला पाहिजेत, कल्याण अगदीच. स्वामी आपल्याला घ्यायला पाहिजेत. आणि अगदी. दिवाकर गोसावी, म्हणजे जे प्रत्यक्ष हो. शिवरायांबरोबर दरबारी काम करत होती, हम्म. करत होते महाबळेश्वरचे, ते पण आपल्याला घेतले घेऊया. पाहिजेत. आणि हे ते तीन अजून आपल्याला चार दोन जे आहेत एपिसोड. ना ते विस्तारित आहेत. आणि मग बरोबर. बाकीचे आज कसं, आज आपण एकदम 5 घेतले ना, हो ते हो. तसे पण आपल्याला 5 घेता येईल. म्हणजे घेता आपण येते. पुढचा जो एक शुक्रवार आहे, हा त्याच्यात आपण हे बाकीचे जे 4 महत्वाचे आहेत ते पूर्ण करायचा हा. प्रयत्न करू. नाही नाही, नक्की आपल्याला प्रयत्न करू. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आपण 2 शुक्रवार पण घेऊ शकतो. हो विचार हो करण्यासाठी हो की मला पुढचे वक्ते नाही तर शोधण्यासाठी, बाकी हो. काही आणि नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अ, मला पण असं खूप छान वाटतंय की अरे हे शिष्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, पोचलं हे जातं. पर्यंत सगळे ते पोहोचले पाहिजेत, त्या लोकांची चरित्र, त्यांची कार्य सगळी रेकॉर्डिंग पण पोहोचली तुम्ही पाहिजेत. सगळ्यांना पाठवा, आपल्या समूहावरती पण मी पोस्ट करतेच आहे. हो 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 हो. येस. नक्की चला नक्की. थांबूया आज. हो. जय थांबूया. जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.